नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुभेदार आणि किल्लेदारांसमोर सायलीच खरी तन्वी आहे. तर सुरुवातीला त्यांनी दाखवल्या सगळेजण सायलीची माफी मागतात. का या सीनमध्ये रविराज म्हणत असतात, अर्जुन आता यापुढे मी तुझ्याकडे कुठलेच प्रूफ मागणार नाही. आमच्या कधी लक्षातच आलं नाही रे सायली. आमची मुलगी असेल, आम्ही दुर्लक्ष करत आलो रे. वकील पडलो ना, पुराव्याशिवाय विश्वास नाही. बस अर्जुन म्हणतो, तुला सगळे पुरावे मिळाले ना. सिनियर रविराज म्हणतात, तुला आता कुठलेच पुरावे नाही मागणार मी. अर्जुन आता सायलीला खूप भरून आलेला असतं का प्रेक्षकांनो. फायनली तिला तीच कुटुंब परत मिळालंय. अस्मिता म्हणते, अर्जुन बघ ना, पूर्णाजीला वाटायचं तुझं आणि तन्वीच लग्न व्हावं म्हणून. लहानपणीच पूर्णाजीने लग्न जमवलं होत. तुम्हा दोघांच्या नियतीच खेळ बघ ना सायली. ही तन्वी हे माहीत नसताना सुद्धा तुमच्या दोघांचं लग्न झालं. कुसुम म्हणते, देव वरून सगळं बघत असतो, तो कोणाचा हक्क डावलत नाही. पूर्णाजी म्हणतात, अर्जुनशी लग्न करून तू या घरात आलीस तेव्हा सगळ्यात जास्ती रागराग मीच केला. तुझा तन्वी, मला माफ करशील ना बेटा. पूर्णाजी आता हात जोडत असतात. सायली समोर सायली म्हणते, अगं असं काय करतेस पूर्णाजी, पहिलं सगळं विसरून जा बरं, असे हात नको जोडूस. रविराज म्हणतात, हो बेटा, मी पण तुझ्यावर खूप चिडलो होतो. तेव्हा मला तुझी किंमतच कळली नव्हती. बाप असून सुद्धा मी माझ्या लेकीवर रुसलो होतो. मला पण माफ कर बाळा. कल्पनात ताई म्हणतात, भाऊजी तुम्ही असं म्हटल्यावर मी काय हो बोलायचं. मी तर तिच्याशी आतापर्यंत वाईट वागत होते. यांच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्यानंतर मला जेव्हा हे कळलं होतं ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल, मी तर यांना माफ करूच शकले नव्हते. खरं तर सगळ्यात मोठी माफी मी मागायला हवी आहे तन्वीची. अश्विन सुद्धा म्हणतो, अगं वहिनी, प्रियाच्या नादात मी ज्या ज्या चुका केल्या ना, त्यातली ही सगळ्यात माझी मोठी चूक होती. मी तुला तुझ्या हक्काचा मान कधीच दिला नाही. माझं चुकलं. मला आत्ता कळते की तो अन्याय मी तन्वीवर करत होतो. आय एम सॉरी वहिनी. आता सगळ्यांचेच डोळे भरून आलेत. अस्मिता सुद्धा म्हणते, मी पण तुला खूप त्रास दिला ना. मी काय चुकीचं वागली असेल ना, तर आय एम सो सॉरी, व्हेरी सॉरी. मग सायली म्हणते, असे काय करताय तुम्ही सगळे, का माझी अशी माफी मागताय. अहो, मधुभाऊंच्या आश्रमात अनाथ म्हणून वाढत असताना माझी एकच इच्छा होती, माझं कुटुंब मला परत मिळावं आणि माझ्या माणसांनी माझ्यावर भरभरून प्रेम करावं. मी जेव्हा या घरात आले तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सायली म्हणून माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलं आणि आता तर मला माझं हक्काचं प्रेम मिळणार आहे. तुमचं तन्वीवर असलेलं प्रेम, माझी पूर्णाजी, माझे आई बाबा, माझे मामा मामी, जे माझ्यावर आधी प्रेम करणार होते, अगदी तेच प्रेम आता मला परत मिळणार आहे ना. मधुभाऊ सायलीला म्हणतात, तन्वी बाळा, तू खूप पुण्य कमवलंस बर काम. म्हणून तुला तुझं हे कुटुंब, तुझं हे घर खूप वर्षांनी परत मिळालंय. सायली आता खूप खुश आहे. प्रेक्षकांनो, फायनली तिचं घर, तिचे आई वडील तिला परत मिळाले. अजून तिला काय हव्य प्रॉपर्टीमध्ये तिला काडीचा इंटरेस्ट नाही. प्रेक्षका, आपल्याला सायलीचा स्वभाव माहिती आहे. विमल म्हणत असते, हे घर ज्या लेकीची वर्षानुवर्षे वाट बघत होत, ती लेक परत आली. आजचा दिवस सोन्याचा आहे. अर्जुन म्हणतो, हो ना, म्हणूनच आपण तन्वी डे सेलिब्रेट करतोय. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन थांब बर बाबा, तुझा तोडे वगैरे राहू दे, मला माझ्या नातीची दृष्ट काढू दे बरं. विमल, आण बर बाई, मीठ मोहरी आण बर. विमल आता आणायला जाते आणि सायलीला त्या बसवतात. पूर्णाजी तिथे सोफ्यावर आणि सायलीची दृष्ट काढतात आल्या गेल्याची, शेजाया पाजायाची, भूताखेतांची, कोणाचीही दृष्ट नको लागायला माझ्या तन्वीला. आता यांच्या सगळ्यामध्ये ही लाडकी नाते ना. प्रेक्षकांनो, एकुलती एक लाडकी, त्याच्यातन लेकीची लेक. बाबा मग काय बघायलाच नको राकेशला हे सगळा आनंद असंही होतो बर का. आणि तो तिथून आता निघून जातो. आता पुन्हा अर्जुन म्हणतो, आता तरी आपण तन्वी डे सेलिब्रेट करायचा का. पूर्णाजी म्हणतात, अरे थांब रे बाबा. अर्जुन
तन्वी बेटा जाब्र देवी, आई समोर हात जोडून ये, असं पूर्णाजी मुद्दाम सायलीला सांगतात आणि सायली मग देवघराजवळ जाते तेव्हा पूर्णाजी या सगळ्यांना गोळा करतात बर का मध्यभागी आणि म्हणतात इकडे या इकडे या इकडे या रे अरे आपल्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा क्षण आहे हा क्षण आहे ना मला असाच नाही साजरा करायचाय तन्वी दिवस साजरा होणार पण तो कसा साजरा करायचा ना हे आपल्याला नीट ठरवायला व मला असं घाई करायचं नाही बर म्हणजे सगळेजण असे कान देऊन ऐकतात बर का त्यांचं बोलणं कल्पना ताई म्हणतात हो पूर्णाई तन्वीच्या तन्वी आल्याचा दिवस आपण मोठ्याने दणक्यात साजरा करूयात मोठा कार्यक्रम करूयात कुसुम म्हणते या प्लॅनमध्ये मी आणि मधुभाऊ सामील आहोत ना पूर्णाजी म्हणतात म्हणजे काय असणारच सगळे असणार आहोत आपण फक्त आपल्याला हे तिला सांगायचं नाही तिच्यासाठी सरप्राईज ठेवायचं ना अर्जुन म्हणतो पणजी करायचं काय पूर्णाजी म्हणतात तुम्ही दोघं आम्हाला सरप्राईज देताना आता बघाच मी माझ्या तन्वीसाठी काय सरप्राईज करते प्रेक्षकांनो आता मस्त गाणं वगैरे कंपोज केल बर का त्यांनी सायली आल्याच त्यामुळे येणारे एपिसोड खूप थाटामाटात साजरे होणार आहे सायली हीच खरी तन्वी आहे आणि तन्वी त्यांची परत आली आहे या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्यासाठी त्यांनी एक मोठा सोहळा केलाय सरप्राईज केले सायलीसाठी मस्त दाखवणार आहे ते एपिसोड आणि यात प्रवाहावरच्या सगळ्या नायिका येणार आहेत अगदी खरडून सगळ्या नेहमीप्रमाणे म्हणजे ती जानकी नंदिनी सगळे येणार आहे मागच्या वेळेला जे आले होते ना त्याला एक्सपोज करायला त्या सगळ्यांना ऐका येणार आहे प्रेक्षकांनो त्यामुळे बघत राहा ठरलं तर मग मस्त दाखवतायत ते सगळे भाग सायली आता देवी आई जवळ प्रार्थना करत असते देवी आई तुझे खूप खूप आभार जितक्या दिवसापासून मी त्यांच्या समोर होते माझ्या कुटुंबाच्या पण तरी ते मला शोधत होते आणि मी त्यांना पण देवी आई तू आता सगळ्या कुशंका मिटवल्यास माझ्या हक्काच मला मिळवून दिल्स देवी आई मी भरून पावली आहे देवी आई मी भरून पावली आहे असं म्हणून ती देवी आईला अगदी मनोभावे नमस्कार करत असते आणि आता अर्जुन येतो सायली जवळ आणि म्हणत असतो झालं का नमस्कार करून देवी आईला ब्र सायली तू ना थोड्या वेळ आराम कर ब्र तुझा चेहरा बघ तू खूप दमलेली दिसते सायली म्हणते हो ना थोड दमल्यासारखं झालंय खर मी पडते वर जाऊन अर्जुन म्हणतो हो कर आराम आता सायली अचानक त्या सीनमधून निघून गेली असं जरा वेगळंच वाटलं मला सीन पटकन रॅप केला असं वाटलं असो पण अर्जुन आता विचार करतो ब्र झालं ती स्वतःहूनच गेली रूममध्ये मला वाटलं होतं ती खूपच प्रश्न विचारेल मला चला ब्र झालं आता आम्हाला या सेलिब्रेशनच सगळं प्लॅन करता येईल असं म्हणून अर्जुन आता सगळ्या प्लॅनला लागतो आणि पूर्णाजी सुद्धा हे सगळे पूर्णाजीच्या खोलीत बसून प्लॅन करतात बर का आता प्रियाचा सीन दाखवला प्रेक्षकांनो प्रिया राकेशची वाट बघत असते बर का आणि बाजूला ती कॉन्स्टेबल बाई पण असते खूप वेळ झाला तरी राकेश आलेला प्रिया त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणते ए ताई तुझ्या मोबाईलवरनं राकेशला फोन लावतेस काब बराच वेळ झाला तो अजून आला नाही ती कॉन्स्टेबल ओरडून म्हणते काय तुला काय माझी नोकरी घालवायची काग अग त्याने सांगितले ना त्या राकेशने तो येणार आहे मग कशाला उगाचच तुला माझा फोन हवाय त्या माझ्या जेलर साहेबांनी ऐकलं ना तर गडबड होईल गप्प बैस प्रिया आता थोड सेकंद वाट बघते आणि तिथे राकेश येतो तेवढ्यात ती कॉन्स्टेबल बाई म्हणते बघ आला तुझा पाहुणा प्रिया ओरडते त्याच्यावर राकेश ओरड म्हणते ए राकेश कुठे होतास इतक्या वेळच्या बर मला सांग सुभेदारांच्या घरात काय झालं ते एक्सिडेंट रिक्रिएशन नंतर सायलीला काही आठवलं नाही ना तिला कळलं नाही ना ती तन्वी आहे हे बघ हे सत्य बाहेर नाही पडलं ना राकेश सांग ना राकेश म्हणतो ए प्रिया इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात कधी घडता का प्रिया म्हणते म्हणजे काय सांगायचं तुला राकेश म्हणतो तिला सगळं कळलंय सायलीला सगळं कळलंय तिच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी तिला आठवल्यात सायली
अर्जुने सगळे पुरावे गोळा करून सिद्ध पण केले की सायलीच खरी तन्वी आहे म्हणून राकेशने असं सांगितल्या प्रियाचा संताप होतो बर का तिच्या अंगाचा तीळ पापड होतो ती म्हणते नाही नाही ना असं होता कामा नाही राकेश तू केलं हे सगळं ती राकेशवर खसखन ओरडते बर का आणि म्हणते तू तिला जिवंत ठेवलं ना म्हणून झाल हे सगळं तू राकेश घाबरला ना प्रेक्षकांनो आणि पुढे म्हणते कशी प्रिया राकेशला त्या महिप्तला सांग सायलीला मारून टाकायला गप्प बसू नकोस रे राकेश अरे आपल्या हातातला एवढा मोठा पत्ता मी इतके वर्ष सांभाळून ठेवला तो निसटला कसा आपल्या हातातून राकेश नाही ही परिस्थिती फक्त महिप्तच सुधरवू शकतो महिप्त सुधरू शकतो ही परिस्थिती राकेश म्हणतो महिप्त कसला सुधारतोय ही परिस्थिती तो संत होऊन बसलाय बाबा होऊन बसलाय तो अरे त्याला कोणाला मारायचं नाही तो संत होऊन बसलाय प्रिया म्हणते अरे बोलून तर बघ ना तू एकदा त्याच्याशी राकेश म्हणतो मी आणि सचिन बोलून बघितले त्याच्याशी काही उपयोग झाला नाही त्याच्या प्रिया आता गडबडते बर का राकेश म्हणतो त्या सुभेदारांच्या घरात आनंद चालू आहे आता त्या सायलीला सरप्राईज वगैरे देणार आहे ते आता प्रिया म्हणते नाही मी जेलमध्ये सडते आणि तिकडे ते सगळे आनंदात आहे मी नाही सहन करू शकतसं म्हणून ती मोठ याने ओरडते बर का आणि त्या खुर्चीला लाथ मारते राकेश आता घाबरलाय बर का प्रियाला ती एवढ्या मोठ्याने ओरडते आणि म्हणत असते मी नाही सहन करू शकत आहे मी एवढं सगळं करून पण सायली कशी काय जिंकली मी नाही जिंकू देणार तिला नाही जिंकू देणार मी तिला ती कॉन्स्टेबल बाई म्हणत असते ए भाई केवढ्यान ओरडती तू हळू बोल ना पण प्रिया तिला पण धक्का देत असते बर का ती कॉन्स्टेबल बाई म्हणत असते तुम्ही जाना राकेशला म्हणत असते ती कॉन्स्टेबल बाई ओ साहेब तुम्ही जाना आता प्रिया मात्र मोठ्याने ओरडत असते बर का की मी तिला संपवून टाकणार मी तिला जिवंत नाही ठेवणार मी तिला जिवंत पण इकडे मात्र सुभेदारांच्या घरात सोहळा रंगलाय चर्चेच्या बर का पूर्णाजीच्या रूममध्ये सगळे जण बसलेत प्रतापराव म्हणतात प्रतिमा आणि रविराज रुटीन चेकअपसाठी गेलेत बर का प्रतिमाच्या म्हणजे हे सायलीला सांगायचं नाहीये बर का आपल्याला आणि सायलीला खरी ओळख पटलीये ना म्हणून ते चेकअप नंतर देवीच्या अभिषेकाला पण जाणारे मंदिरात मग कल्पनाताई म्हणतात चालेल अश्विन म्हणतो काकू राकेश कुठे सुमन म्हणते अरे अश्विन त्याला महत्वाचं काम आठवलं ना म्हणून बाहेर गेलाय चैतन्य म्हणतो बापरे US वरन आल्यापासून सारखी महत्वाची काम करतोय राकेश खूपच बिझी माणूस आहे तो मग कल्पनात ताई म्हणतात खरं तर मधुभाऊ कुसुमताईला थांबता आलं तर बरं झालं असत नाही पण मधुभाऊ आत्ताच आजारपणातून उठले ना त्यामुळे त्यांना थांबता नाही आलं अस्मिता म्हणते अगं मम्मा आता कुठे मधुभाऊ उठलेत हालचाल करायला लागले हा चमत्कारच आहे त्यांना करू देत थोडासा आराम मग पूर्णाजी म्हणतात बरे पोरांनो आधी मला सांगा बरं सायलीच्या सोहळ्याचं काय ठरवायचं कसं करायचं तेवढ्यात प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाई अर्जुन नाही आला अजून मग अश्विन म्हणतो बरं झालं वहिनी आराम करायला गेली दादाच्या सांगण्यावरून म्हणजे त्यामुळेच तर आपल्याला डिस्कस करता येईल ना आपल्याला काय करायचं ते तेवढ्यात अर्जुन येतो बर का आणि म्हणतो हा झोपली बर का सायली अस्मिता म्हणते ती खरंच झोपली ना व्यवस्थित अर्जुन म्हणतो हो बाबा करते ती आराम मग प्रतापराव म्हणतात चल सांग ब्र पूर्ण काय प्लन आहे तुझा मग पूर्णाजी अगदी उत्साहाने सांगत असतात मला काय वाटतं आपण ना आपल्या कुलदेवतेला जाऊयात तिथे छान सायलीच्या नावाने अभिषेक वगैरे करूयात दानधर्म करूयात ना मग प्रतापराव म्हणतात चांगली कल्पना आहे अर्जुन म्हणतो पूर्णाजी आम्ही आत्ता तर जाऊन आलो कुलदेवतेला तिला या अवस्थेत जास्ती प्रवास नाही चालणार आता कुठे परत पाठवतेस अस्मिता म्हणते हो ना पूर्णाजी स्मितला
आणि मला पण एवढ्या लवकर लांब प्रवास नाही जमणार. म्हणजे आपण जवळ 5 सेलिब्रेशन करूयात का प्लीज पूर्णाजी. मग प्रतापराव म्हणतात हो, पण चला लवकर काहीतरी आयडिया काढा. अस्मिता म्हणते आपण एक काम करूया का, मस्त मोठा एक असा बंक्वेट हॉल घेऊयात, तिथे छान डेकोरेशन करूयात, तिथे सायलीची तन्वी म्हणून ग्रँड एंट्री करूयात, किती मस्त, आणि शॉपिंग पण करूयात तिच्यासाठी. अश्विन म्हणतो अस्मिता ऐक ना, आपल्याला सायली वहिनीसाठी सेलिब्रेशन करायचंय, इथे डिसाईड तुझ्यासाठी नाही. हे सगळे हसायला लागतात अस्मिता म्हणते चला रे, मला चिडवू नका ब्र, यापेक्षा ग्रँड सेलिब्रेशन आणखीन काय असेल ब्र. मग चैतन्य म्हणतो अगं अस्मिताई, तुला माहिती आहे ना सायली वहिनीला असं बाहेरच जेवण वगैरे नाही का आवडत, म्हणजे तिला असं घरचं साधं जेवण आवडतं. आणि तसंही ती त्या बाहेरच्या आयडिया सांगितली ना, ती काही आपल्याला ऐकवली नाहीये. म्हणजे त्यांची चर्चा खूप वेळ रंगते, ते खूप वेळ हसतात आणि प्लॅनिंग करतात. असा एक सीन इथे त्यांनी म्युझिकली रंगवलाय पुढे. तर बघा इकडे आता महिप्त काहीतरी मोठी खेळी खेळतोय बर का प्रेक्षकांनो. आपल्याला पहिल्यापासून शंका होतीच की महिप्तच काहीतरी चालू आहे या सगळ्या चांगल्या गोष्टी आड, तो काहीतरी मोठं कांड करायच्या प्रयत्नात बर का प्रेक्षकांनो. पण आज त्याने सांगितलं नाहीये, पण काहीतरी तो करणार आहे याची हिंट त्याने दिली आहे बर का. बघा तर आता या सीनमध्ये तो कपाटात काहीतरी उचकत असतो बर का महिप्त. तेवढ्यात सचिन येतो तिथे आणि म्हणतो अण्णा. महिप्त म्हणतो काय रे बाबा दीक्षित, काय झालं, तुझं काही काम आहे का माझ्याकडे. मग सचिन म्हणतो हो अण्णा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मग महिप्त म्हणतो हम बोल. मग आता सचिन म्हणतो अण्णा मला खरं सांगा, नाही म्हणजे सगळ्या जगाला तुमचं बदललेलं रूप जरी खरं वाटत असेल ना, तरी माझा अजिबात विश्वास नाहीये या गोष्टीवर की तुम्ही बदललायत. मग महिप्त म्हणतो का रे बाबा, तुला असं वाटतंय. मग सचिन म्हणतो अण्णा तुम्हालाही माहिती आहे की अर्जुन आणि सायलीने साक्षीच जीन हराम केलीय. राजरोजपणे साक्षी 4 चौघात फिरू पण शकत नाहीये, पण तुम्हाला त्याच काहीच वाटत नाहीये अण्णा. तुमच्या मनात सुडाची भावना दिसतच नाहीये. हे शक्य कसं काय शक्य आहे अण्णा. नाही असं शक्यच, तुमच्या मनामध्ये काहीतरी मोठा प्लॅन आहे अण्णा. तुम्ही वरवर दाखवताय तुम्ही सुधारलाय म्हणून, पण तुमच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय अण्णा. मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही मोठे खेळी खेळणार असाल ना अण्णा, तर प्लीज मला त्या प्लॅनचा भाग बनवा माझ्यापासून. हे सगळं का लपवताय तुम्ही अण्णा. अण्णा हे प्रॉमिस, मी कोणाला काही सांगणार नाही. तुम्हाला नको असेल तर मी साक्षीला पण नाही सांगणार. तुम्ही सांगा मला, तुम्हाला माझा फायदा होणार आहे अण्णा. प्लीज मला सांगा आता सचिनने एवढं सगळं बोलल्यानंतर महिप्त त्याच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो झालं का रे बाबा सगळं तुझं बोलून. मग सचिन म्हणतो हो अण्णा. महिप्त आता त्याच्याकडे नुसता बघतो आणि चालला जातो. तिथून सचिन विचार करतो अरे अच्छा, ही काय रिएक्शन होती अण्णाची. महिप्त आता त्या खोलीतून निघून जातो बर का प्रेक्षकांनो. आणि मग सचिन त्या खोलीतच थांबतो आणि अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी येतं. पण माझा असा अंदाज आहे की बहुतेक तो महिप्त गेल्यानंतर त्याच कपाट उचकणार आहे, असा एक अंदाज आहे बर का माझा. कारण तो कपाटाच्या दिशेने बघतोय. आज त्यांनी या सीनमध्ये दाखवलाय प्रेक्षकांनो, छान दाखवताय ना ते. आता मालिका तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि बाईचा आशीर्वाद ही मालिका मी तुम्हाला गेल्या सोमवारपासून रोज सांगते. त्याचा रिव्ह्यू, त्या मालिकेचा एपिसोडसुद्धा आज खूप खास आहे बर का. त्यामुळे नक्की माझ्या आवाजात एन्जॉय करायला विसरू नका बाई. तुझा आशीर्वाद. तर बघा आता या पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय सायलीचा आराम झालाय आणि ती खाली आली आहे, पण खाली कोणीच नसतं. ती बऱ्याच वेळा इकडे तिकडे बघते, सगळेजण गेलेत तरी कुठे. अरे अच्छा, सगळेजण दिसतच नाहीये. हा बहुतेक अस्मिता ताईच्या खोलीत असतील असं म्हणून ती आता अस्मिताच्या रूममध्ये जाते.
पण तिथे गेल्यावर पण सायलीला कोणी दिसत नाही. पण या सगळ्यांची मात्र इकडे मस्त चर्चा रंगली आहे. बर का काय सोहळा करायचा काय नाही, पण अजून यांचं काही ठरलंच नाहीये बर का. अर्जुन म्हणतो काय नुसते प्लॅनिंग करतोय आणि कॅन्सल करतोय. अस्मिता म्हणते काय करणार. अर्जुन काही सुचतच नाही त्याला काय करणार आपण. अर्जुन म्हणतो करा पटकन विचार करा. सायली खाली येण्याच्या आत विचार करा. पूर्णाजी म्हणतात अरे पोरांनो सायली याच्यात ठरवा बाबा पटापटा. मग प्रतापराव म्हणतात चालवा रे डोकी चालवा. विचार करा काय पोर आहे रे, तरुण आहात ना तुम्ही, यांची काही डोके चाले ना. पण इकडे सायली मात्र जाऊन बघते अस्मिताच्या खोलीत तर कोणीच नसतं. पुन्हा ती बाहेर येते आणि विचार करते अरेच सगळे गेले तरी कुठे आता. अर्जुन म्हणतो अरे करा ना पटापट विचार. प्रतापराव म्हणता थांब रे अर्जुन किती घाई करतोयस तू. अर्जुन म्हणतो अरे ती जर आली ना आणि मला विचारलं ना की तुम्ही इथे काय चर्चा करताय काय बोलताय, मला खोट नाही बोलतायत ना तिच्याशी. ती मला मग प्रश्न विचारते ना. अस्मिता म्हणते किती घाबरतो रे तू तुझ्या बायकोला. कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू तुझ्या डॅडकडन शिक बाबा, ते काही त्यांच्या बायकोला घाबरत नाही बर का. तुझे डॅड. अर्जुन म्हणतो हो मम्मा खरंच. मग प्रतापराव म्हणतात अगं कल्पना तो माझ्याकडूनच शिकलाय म्हणून तो बायकोच्या दहशतीखाली राहतो बिचारा. सगळेजण हसायला लागतात. आता मग पूर्णाजी म्हणता काय चाललं रे तुमचं विषयांतर करू नका. आपल्याला सायलीच्या सेलिब्रेशनविषयी ठरवायचं ना. आता अश्विन म्हणतो फोकस करा. खोकस गंमत दाखवली यांच्या चर्चेमधली. आता तेवढ्यात चैतन्याला फोन आलाय बर का सायलीचा. अर्जुन म्हणतो बाबा उचलू नको तो फोन स्विच ऑफ कर. सुमन म्हणते अरे बाबा का. मग अर्जुन म्हणतो अरे काकू सायली जर खाली आली तर ती सगळ्यांना फोन करत बसेल, तिला कोणी दिसलं नाही तर करा फोन स्विच ऑफ करा. आता या सगळ्यांनी त्यांचे फोन स्विच ऑफ केले बर का. आणि अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सेम तसंच झालंय. सायली आता खाली येते इकडे तिकडे सगळ्यांना शोधते. पूर्णाजीच्या खोलीत सोडून ती सगळीकडे शोधू लागली बर का यांना. आणि मग तिला काही कोणी सापडेना आणि मग ती सगळ्यांना फोन लावत असते. बरोबर अर्जुनच्या अंदाजाप्रमाणे सायली विचार करते कुठे गेले सगळे, मी फोनच करते आता सगळ्यांना. असं म्हणून ती आता प्रत्येकाचे नंबर डायल करते आणि सगळ्यांचा फोन तिला स्विच ऑफ येतो. आणि मग तिला थोडं टेन्शन आल्यासारखं दाखवलं. अगबाई यांचा पण फोन बंद, सगळ्यांचा फोन बंद. अरे बापरे सगळेजण बाहेर गेले की काय मला न सांगता असे कसे गेले. आणि मग इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. तिला न सांगता सगळे बाहेर गेले याच दुःख झालं बर का तिला. प्रेक्षकांनो असं तर आजचा भाग संपला बर का मंडळी. आता पुढच्या प्रोमोमध्ये आपल्याला ते सुंदर असं सोहळा दिसणार आहे आणि सायलीसाठी कंपोज केलेलं गाणं पण आपल्याला ऐकू येणार आहे, जे तुम्ही कालपासून सोशल मीडियावर ऐकताय. सायलीच्या पावलांनी घर मोहरून झाले आले असं काहीतरी गाणं आहे आणि उद्या तुम्हाला ते ऐकायला मिळणार आहे. मस्त प्रेक्षकांनो छान कंपोजिशन आहे गाण्याच. तर उद्या तयार आहात ना. सायली हीच खरी तन्वी आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.